नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 19 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस ठीक आहे, पण पैशाचे सोंग घेता येत नाही हे लक्षात ठेवून खर्च करा. मनावर संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या मनात नसलेली कामेही करावी लागतील. व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन लाभदायी असेल. नोकरीत अतिविश्वास टाळायला हवा. कायदेशीर वादात यश असून प्रवासाचा योग आहे. तुम्ही इंजिनिअरिंग, डिफेन्स क्षेत्रात असाल तर नवीन गुंतवणुकीतून फायदा होईल. वृषभसाठी दिवस उत्तम असून करिअर संदर्भात आनंदाची बातमी मिळेल. तुम्ही ज्या प्रोजेक्टची वाट बघत होता ते मिळणार आहे. तब्येतीच्या बाबतीत मात्र सावध राहा. उधार उसनवार शक्यतो टाळा. संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. तुम्ही बँकिंग, फॅशन डिझायनिंग क्षेत्रात असाल तर आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमचे पेमेंट रखडलेले असेल तर ते मिळेल. मिथुन राशीसाठी दिवस उत्तम असून मान सन्मान वाढणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र थोडी चणचण असेल. अंधविश्वास ठेवून कोणते काम करू नका. व्यवसायातील अडचणी कमी होतील. घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल, त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. संयम आणि शांततेने वागा, अन्यथा वादविवाद होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तुम्ही मार्केटिंग, मीडिया, काउन्सिलिंग क्षेत्रात असाल तर उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले राहतील. कर्क राशीसाठी दिवस ठीक असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या हुशारीचे कौतुक होईल. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या, म्हणजे भविष्यात मोठा लाभ होईल. काम ऑफिसचे असो वा व्यवसायाचे, तुम्ही तत्पर राहा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. नवीन लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. तुम्ही आयात निर्यात, हॉटेलिंग क्षेत्रात असाल तर व्यवसायात विस्तार आणि धनलाभाची शक्यता आहे. सिंह राशीसाठी दिवस ठीक असला तरी प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. ते करिअरच्या प्रगतीसाठी उत्तम आहे. ऑफिसच्या कामात सहकाऱ्यांसह वरिष्ठांची मदत लाभदायक असेल. नोकरीत तुमची जागा अगदी मजबूत आहे, त्यामुळे येत्या काळात प्रमोशन आणि भरघोस पगारवाढ असेल. तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करत असाल किंवा तुम्ही व्यवस्थापन, आयात क्षेत्रात असाल तर बढतीचे योग आहेत. कन्या राशीसाठी दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवीन येणी वसूल होतील. पैशाची चिंता मिटेल. नवीन काम पटापट मार्गी लागेल. तुम्ही ज्या पद्धतीने काम पूर्ण करणार आहात त्याचे कौतुक होईल. घरातील कामासंदर्भात चिडचिड न करता ती पूर्ण करा, अन्यथा वादाची शक्यता आहे. तुम्ही IT, अकाउंट्स, बँकिंग क्षेत्रात असाल तर खर्चावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल. तूळ राशीसाठी दिवस चांगला आहे, पण एखादी परीक्षा किंवा स्पर्धेसाठी सज्ज राहावे लागेल. तुम्ही मार्केटिंग, कला, फॅशन क्षेत्रात असाल तर भागीदारीतील व्यवहारातून मोठा फायदा होईल. ऑफिसमध्ये काम करताना एक लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. वरिष्ठांच्या हेकेखोर स्वभावामुळे नोकरीत थोडा त्रास होईल. वृश्चिक राशीसाठी दिवस ठीक आहे, पण व्यवसायात पैशाचे ठोक ताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करून प्रगती साधणे महत्त्वाचे आहे. हे कायम लक्षात ठेवा. कोणालाही मदत करताना त्याची माहिती करून घ्या, अन्यथा फसवणूक होऊ शकते. तुम्ही इंजिनिअरिंग, रिसर्च, फार्मा क्षेत्रात काम करत असाल तर अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. धनु राशीसाठी दिवस चांगला आहे. तुम्ही शिक्षण, सल्लागार, बँकिंग क्षेत्रात असाल तर मेहनत जास्त आहे, पण मेहनतीचे फळ मिळेल. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या म्हणीची उत्तम प्रचिती तुम्हाला येणार आहे. व्यवसायात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही हे लक्षात ठेवा. कामामधील प्रगती समाधानकारक असेल. ऑफिसच्या कामानिमित्त परदेशवारीचा योग आहे. घरातील नातेसंबंध मधुर कसे होतील याचाही विचार करावा. मकर राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. व्यवसायात निर्णय घेताना तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटते तोच निर्णय घ्यावा. तुमच्या ओळखीचा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असून गुंतवणुकीचा विचार करू शकता. नोकरीत सहकारी कामात मदत करतील. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, रिअल इस्टेटमध्ये काम करत असाल तर मेहनत जास्त आहे.
कुंभ राशीसाठी दिवस ठीक असला तरी कामामुळे थोडी धावपळ होणार आहे. कोणाशी कसे वागावे किंवा कसे बोलावे याबाबत गोंधळ होऊ शकतो, कारण ताणतणाव वाढतो आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे. सतत काम केल्यामुळे थकवा आला आहे हे मान्य करा. टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. तुम्ही आयात निर्यात, टेक्निकल सेल्स यात असेल तर फायदा होईल. मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्ही जर बँकिंग, शिक्षण, क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत असाल तर लाभ होईल. तुम्ही जास्त बचत करणार असून आर्थिक बाजू मजबूत असेल. नोकरीत अनेक कामे एकाच वेळी समोर आल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ उडेल. मित्रांची मदत मिळाल्यामुळे काम पूर्ण होईल. व्यवसायात उलाढाल मनाप्रमाणे असेल. तसेच कमी मेहनतीत जास्त मोबदला मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.